तात्या मोकार होता का झालाय हो. एवढ्या उन्हातानाचं कशाला खाणीव आले तुम्ही? याला विचारा यो रोगरची बाटली घेऊन कुठे गेलता? अशी काय अवदसा सुचली? तात्या कवर परीक्षा देऊ, 1 मार्कावरून राहिलं, 2 मार्कावरून राहिलं, कटाळू मी आता. मी पण आता दमलोय. मी नाही आता याला पैसे देणार. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक पोराची अवस्था अशीच असते. तूप खाल्ल्यावर लगेच रूप नाही येत बाळांनो. त्यासाठी मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. जिद्द, सातत्य, चिकाटी, आत्मविश्वास असला ना का यश आपाप तुम्हाला गवस निघाले. इकडे ये, तुला मी काय दाखवतो. इकडे तुम्हाला याचं दगडाचं उदाहरण देतो. दत्ता, किती घाव या दगडाला घातले तर तू आतापर्यंत? 9-10 घातले आतापर्यंत मी गाव. आता घाल बरं शेवटचा घाव. 9 घावामध्ये काही ना काहीतरी त्या दगडात बदल होत गेला आणि 10व्या घावाला ते दगड फुटला. स्पर्धा परीक्षेचं पण असंच असतं. प्रत्येक वेळी ज्या वेळी तुम्ही स्पर्धा परीक्षा देता ना त्यावेळी त्याच्यामध्ये काही किरकोळ चुका राहतात. त्या चुका दुरुस्त करायच्या असतात. नव्या दमानं आपण पेपर द्यायचा असतं. तुला यश नक्की मिळेल बा. पण आपण जर घरच्यांनी त्यांच्या पाठीशी नाही उभं राहिलं तर त्यांना तरी कसं बळ येईल रे? कळलं का तुम्हाला?